प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी तातडीने होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही सध्या चालूच आहे. परंतु या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते अथवा जे शेतकरी आता थकीत आहेत, जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना 50,000 रुपये इतके भेटणार असून जे थकीत शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 2 लाख रुपये इतकी रक्कम जमा होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तर बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आहे, मागे देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले होते. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला बंधनकारकच आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल अजून कोणतेही डिटेल्स किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शेतकरी कर्जमाफी 2026 बद्दल काही अपडेट नसतील, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घ्या. तर बघा, महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच्या अंतर्गत कर्ज घेतलेलं आहे. अशा शेतकऱ्यांना देखील थकीत असो अथवा जे रेग्युलर आहेत त्यांना 50,000 आणि थकीत आहेत त्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज थकीत आहे अशा देखील शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट दिली जाणार आहे. हे महाराष्ट्र शासनाकडून किंवा गव्हर्नमेंटकडून किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजनेच्या अंतर्गत जरी तुम्ही लोन घेतला असेल किंवा शेतकरी पिकासाठी जे लोन घेतला असेल, कर्ज घेतला असेल, ह्यामध्ये देखील तुम्हाला वन टाइम सेटलमेंट दिली जाणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही देखील गुड न्यूज आहे. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गतून या शेतकऱ्यांना तातडीने मुक्तता म्हणजे हे शेतकऱ्यांचा जो सातबारा असो अथवा जे शेती पिकासाठी घेतलेले कर्ज आहे ते लवकरच नील व्हावे म्हणून या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत होते अथवा जे शेतकरी कर्ज घेतले होते यांचे देखील लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही योजनेच्या अंतर्गत तुम्ही पिकासाठी घेतलेले कर्ज लवकरच कमी होऊन तुम्हाला कर्जमाफ होणार आहे. हे महत्वाचा मुद्दा म्हणजे जे शेतकरी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेले आहे अशा देखील शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी म्हणजे मी देखील सांगितले आहे. तर बघा, ही कोणती दिलासादायक बातमी आहे की बघा, जे शेतकरी 2 लाखापेक्षा जास्त शेतीवरती म्हणजे तुम्ही कर्ज घेतलेला आहे अशा देखील शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट दिली जाणार आहे अथवा तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत जर थकीत कर्ज ते भेटणारच आहे. त्याचबरोबर तुमचे 3 लाख रुपये जर असतील तर तुम्हाला वन टाइम सेटलमेंट करून तुम्हाला सर्वच पैसे एकत्र जमा केल्याच्या नंतरच म्हणजे हे पुढचे येणारे तुम्हाला सरकारच्या तर्फे 2 लाख रुपये आणि जे तुमचे थकीत कर्ज म्हणजे एकूण 3 लाख रुपये जे आहे त्यामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये तुम्ही ऍडिशनल दिल्याच्या नंतर तुम्हाला वन टाइम सेटलमेंटमध्ये जितके पैसे कमी होतील तितकेच अथवा पतसंस्था असो कोणतीही बँक असो या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत 2026 मधली ही गुड न्यूज आहे. ही आताची ताजी अपडेट आहे. बघा, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेतकरी कर्जमाफीसाठी अथवा अन्य योजना ज्या आहेत या योजनेच्या अंतर्गत सर्वच अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. धन्यवाद.